नमस्कार मित्रांनो. मागील व्हिडिओमध्ये आपण अँग्युलरचे फाईल्स अँड फोल्डर स्ट्रक्चर समजून घेतलेले आहे. तर आता आपण हा प्रोजेक्ट रन करून बघणार आहे की आपल्याला आउटपुट काय शो होतं. तर इथे आपण रन केल्यानंतर हॅलो अँग्युलर प्रोजेक्ट आणि खाली एकदम स्मॉल टेक्स्टमध्ये कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲप इज रनिंग. तर हा टेक्स्ट कुठून येतो, म्हणजे आपण कोडच केलेला नाही आहे अजून, तरी पण आपल्याला बाय डिफॉल्ट हा टेक्स्ट कुठून येत आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही अँग्युलरचा फ्लो समजून घ्या. जेव्हा आपण ॲप्लिकेशन रन करतो, जेव्हा आपण आपला प्रोजेक्ट रन करतो, तेव्हा index.html मध्ये ॲप रूट हा एक एम्प्टी टॅग दिसतोय. तर हा एक HTML टॅग नाहीये, तर हा एक अँग्युलरचा कंपोनंट सिलेक्टर आहे. म्हणजे काय होतं, तर याचा मीनिंग असा आहे की इथे आपला मेन ॲप लोड कर, म्हणजे अँग्युलर आपला मेन ॲप्लिकेशन लोड करणार आहे. बरोबर. तर इथे जेव्हा आपण मेन डॉट, आता आपला मेन म्हणजे जेव्हा ॲप्लिकेशन स्टार्ट होतो त्याचा मेन पार्ट कोणता, कुठून स्टार्ट होतो, तर मेन डॉट टी एस. मेन डॉट टी एसमध्ये बुटस्ट्रॅप ॲप्लिकेशन आणि ब्रॅकेटमध्ये जे ॲप लिहिलेलं आहे याचाच अर्थ असा आहे की ॲप कंपोनंट स्टार्ट कर. आता ॲप कंपोनंट म्हणजे काय, ॲप डॉट टी एस, ॲप डॉट एच टी एम एल हे जे तुम्हाला दिसत आहेत. ॲप डॉट टी एस फाईलमध्ये आपण एक व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सिग्नल आणि अँग्युलर प्रोजेक्ट आहे. आता आपल्याला अँग्युलर प्रोजेक्ट तर समजला, पण हा बाइंड कुठे होतोय. आता ॲप डॉट एच टी एम एलमध्ये गेला तर तुम्हाला इथे दिसेल की हॅलो आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे टायटल बाइंड केलेलं आहे आणि नंतर जो आपला टेक्स्ट दिसतो एकदम स्मॉल ह्याच्यामध्ये, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर ॲप इज रनिंग, तर तो इथून येतो. म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट रन करतो ना, तेव्हा या मेन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत की फ्लो कसा आहे. तर या टी एस फाईल आणि एच टी एम एलचं बाइंडिंग इथे झालं, म्हणजे जो काही आपला टेक्स्ट असेल तो टेक्स्ट हा रूट कंपोनंटच्या टेम्पलेट, म्हणजे रूट कंपोनंटचा टेम्पलेट कोणता, ॲप डॉट एच टी एम एल. आता रूट कंपोनंट म्हणजे कोणता, ॲप. ॲप हा आपला रूट कंपोनंट झाला, कारण का मेन डॉट टी एस फाईलमध्ये आपण ॲप स्टार्ट कर, म्हणजे जेव्हा आपण ॲप्लिकेशन रन करतो तेव्हा ॲप स्टार्ट कर असं दिलेलं आहे. तर ॲप डॉट एच टी एम एलमध्ये त्याचा बाइंडिंग होतं आणि तो टेक्स्ट हा ॲप डॉट एच टी एम एलमधून येतो, जिथे टायटल व्हेरिएबल बाइंड केलेला असतो. आता सपोज की इथे मी ॲप डॉट टेस्टच्या तिथे मी काहीतरी चेंज केला, तर आपल्याला आता काय दिसायला पाहिजे, हॅलो स्टुडंट्स. चला तर मग हॅलो स्टुडंट्स. ठीक आहे, म्हणजे आपण जे आता एक्सप्लेन केलं तर बरोबर आहे. तर ही कन्सेप्ट खूप महत्त्वाची आहे की प्रोजेक्ट कसा फ्लो होतो, त्याचं ॲक्च्युअल वर्किंग काय आहे. तर तुम्ही इथेपर्यंत पूर्ण समजून घ्या, सेटअप करा, फाईल फोल्डर स्ट्रक्चर समजून घ्या आणि हा एक छोटासा टास्क म्हणून तुम्ही करून बघा, म्हणजे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. आता ही कन्सेप्ट जर तुमची क्लिअर झाली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इथून पुढे तुम्हाला अशाच कन्सेप्ट बघायला मिळतील. मी तुम्हाला जी कन्सेप्ट क्लिअर होईल त्याच्याशी रिलेटेड टास्कसुद्धा असाइन करणार आहे, जेणेकरून तुम्ही सुद्धा ते ट्राय करू शकाल. थँक्यू सो मच.